जळगावात गेल्या 2 दिवसापासून मोठ्या राजकीय घडामोडी करतायत आणि याच राजकीय घडामोडींचा जळगावकरांना नेमकं काय वाटतं आपण चालता बोलता त्यांच्याशी बोलूयात। माझ्यासोबत काही नागरिक आहेत, काय सांगणार? जळगावात मोठी राजकीय घडामोडी करतायत, भाजपमध्ये राष्ट्रवादीवाले भाजपमध्ये तर शिवसेनेमध्ये अशा प्रवेश एकमेकांच्या याच्यात चालू आहे दिवसेंदिवस। काय वाटतं तुम्हाला एक नागरिक म्हणून? तुम्ही कुठे बी जा, आम्हाला काही नाही, पण रोडावर जे पब्लिक विचारी ते उपाशी मरते, काही कंपनी नाही, फॅक्टरी नाही, काही नाही आहे। हे रोडावर उभे अतिक्रमणाचा त्रास आहे, पोलिसांचा काही त्रास आहे, रोड एवढीचे म्हणजे त्रास आहे ना, यांना त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून असं कामं करा तुम्ही की तुम्ही आरामशीर घरी बसले तुम्ही यूट्यूबवर पाहिजे, तुम्ही चॅनलवर पाहिजे की मी निवडून आलो बा। तुम्हाला आवडतंय काय एकमेकांच्या याच्यात जात आहेत पक्षामध्ये पक्षांतर चालतंय, आवडतंय तुम्हाला? येतं तर स्वतःचं पोट भरासाठी काही करते ना, आता आम्ही बी धंदे बदलावत आहे, येतं आमच्या पोटासाठी करतो आम्ही बी, तर तसंच करतो ते बी। ही होती जळगावकरांची प्रतिक्रिया की स्वतःचं पोट भरण्यासाठी काही करू शकतात। तुम्ही काय सांगाल? स्वतःचं पोट भरण्यासाठी पक्षात बदल चालू आहे, काय वाटतं तुम्हाला? काय 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 सांगणार पक्षासंदर्भात? आम्ही काय सांगू काय चाललं आम्हाला काय माहिती। राजकारणाबद्दल माहिती आहे, काय वाटतंय, काय घडामोडी करतात? कारण मध्याला असं म्हणणं आहे, आता तुम्हाला काय सांगू? काहीशे लोक कन्फ्यूज आहे। आपल्यासोबत ताई आहे। ताई, राजकारण सुरू आहे, अलटापालट चालू आहे, काय वाटतं, काय प्रतिक्रिया तुमची? मला नाही समजत, यांनाही काही समजत नाही। आपल्यासोबत काही भाऊ आहे देखील आहेत। दादा, काय सांगाल? मोठं राजकारणात या ठिकाणी राजकारणात घडामोडी चालू आहे, काही समजत नाही। बाबा बोलतील। बाबा तुम्ही या ठिकाणी व्यापारी आहात, राजकारण मोठं दिवसेंदिवस पलटतंय जळगावचं, काय वाटतं? हा, राजकारण तर पलटतंय, ते काय नाही बरं वाटतं जरासं। काय खडसे भाजपमध्ये चालले? खडसे हो माहिती, भाजपमध्ये चाललंय, तो जाणारच होता, त्याचा काय प्रश्न नाही। जाणार होते हो, आणि उमेश पाटील पण गेले। उमेश पाटील बी जाणार होते, कारण की इकडे पडणार होते म्हणून ते तिकडे गेले। आपण बघितलं हे या पक्षामध्ये जे पडणार होते म्हणून ते तिकडे गेले, अशी प्रतिक्रिया आहेत। अजून काही नागरिक आहेत, काय वाटतं तुम्हाला? ही जे उलटापालट चालू आहे जळगावकरांची, मोठ्या पक्ष नेते या ठिकाणी जातात, दुसऱ्या पक्षात जातात, काय वाटतं, काय प्रतिक्रिया? यांचं जे पोट भरण्यासाठी रक्षा खडसे खासदार आणि आपले एकनाथराव यांना आमदारकी पाहण्यासाठी यांनी हे पक्ष वापस BJPत चाललेला आहे। जोपर्यंत शरद पवार हा एकदम सक्षम पक्ष होता, सक्षम पक्ष असल्यामुळे अजित पवारला जे 70,000 कोटीच्या भ्रष्टाचार नरेंद्र मोदींनी फसवलं, त्या फसवल्यामुळे नरेंद्र मोदीचं म्हणणं आहे की आमच्या पक्षात जर आला तर तुम्ही धुतल्या तांदूळासारखे, आणि जर का दुसऱ्या पक्षात जर गेले तर आम्ही आमच्या सत्तेसाठी आम्ही पुऱ्या देशाला बर्बाद करण्याचा प्रयत्न यांचा चाललेला आहे। भारत एवढा हे झालेला आहे की यांच्यावर अरबो खरबोची जे हे कर्जबाजारी आहेत, हा विदेशी लोकांना विकला जाणार आहे। उमेश पाटील पण शिवसेना ठाकरे गटात गेले। जर समजा ठाकरे गटात गेलेला असला, पण तो काम केलेलं आहे त्याने, काहीतरी 25% 40% तरी काम केलेलं आहे त्याच्या पावलानुसार, पहिल्यांदा खासदार झाल्यामुळे। बाकी याने जर आमदार खासदार जेवढे झालेले आहे, यांनी स्वतःचे डबळे भरले, कॉलेज बांधले, विद्यापीठे टाकलेले आहे, आणि यांचं आहे आता हा जो नाथाभाऊ BJPत जातोय ना, याची रोजीरोटी मागण्यासाठी आता हे केलेलं आहे। हां, त्या ठिकाणी जर का एखादी वेळेस भुसावळ तालुक्याला जर का संतोष चौधरीसारखा माणूस निवडून दिला, एखादी माणूस स्ट्रॉंग माणूस दिला, तर जळगाव जिल्ह्याचा 100% विकास झाल्याशिवाय लात मारून। ही होती जळगावकरांची प्रतिक्रिया। अजून काही नागरिक या ठिकाणी, बाबा काय सांगाल? जळगावचं जे राजकारण चालू आहे ते योग्य आहे, काय वाटतं? आता साहेब मला माहीत नाही अजून काय, इकडे काही फिरत नाही, काही नाही, पर बाकी योग्य आहे, बरं चालू आहे। लोकांसाठी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? लोकांसाठी काय केलं पाहिजे? लोकांसाठी आहे कोणीच काही केलं नाही आहे, काय लोकांसाठी काही केलं नाही। लोकांसाठी केलं नसतं ना, ते सर्व नाव घेतलं असतं की बा लोकांसाठी केलं आहे काही, म्हणजे एवढं महाग आहे, एवढं महागाई चालू आहे, एवढं काही आहे, काय खाणार गरीब लोक, काय पेणार, कामधंद्यात नाही आहे, एवढं मनमन एवढा महाग हे काय करणार आहे आता? दिवसेंदिवसची महागाई आणि या ते पक्षांतरांचा संदेश या ठिकाणी जे चालू आहेत ना, हे कुठेतरी लोकांना आवडत नाही। आपण काही नागरिक आपल्यासोबत, दादा काय सांगाल? पक्षांतरण दिवसेंदिवस वाढतंय, काय प्रतिक्रिया तुमची वाली? म्हणजे खडसे चालले पुन्हा, उमेश पाटलांनी पक्ष बदलला, काय तुमची काय आवडतं का? अरे मोदी आपला माणूस आहे, BJP येणार आहे, मग म्हणून खडसे केलेत? नाही, ते त्यांचे मसला आहे, तो आपला मसला वेगळा आहे ना, मोदी पाहिजे आपले। अनेकांची काही भावना आहे की मोदी पाहिजे। दादा आपल्यासोबत आहे, काही नागरिक आहेत। दादा काय सांगाल, काय प्रतिक्रिया तुमची वाली? खडसे
पुन्हा भाजपात चालले, उमेश पाटलांनी पक्ष बदल झाला, आवडतंय का तुम्हाला जळगावकर नागरिक? हे बघा, आता एवढ्या मोठ्या गोष्टींवर आपण चर्चा करणं मला असं वाटतं की योग्य निर्णय आणि नागरिकांच्या जर सोयीसुविधा नागरिकांच्या जर भल्यासाठी ते करत असतील तर मला योग्य वाटतं, परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी जर हे निर्णय ते घेत असतील तर मग एक नागरिक म्हणून मला ते अयोग्य वाटतं. कारण स्वार्थासाठी पक्ष बदलत राहायचं आणि आपण एखादा उमेदवाराला आपलं स्वतःचं समजायचं आणि तो पक्ष बदलेल आणि परत दुसऱ्या पक्षांच्यासाठी दुसऱ्या गोष्टींसाठी तो त्याचं वाटचाल करत राहील. तर एक नागरिक म्हणून आपण उमेदवाराला विचार करतो किंवा एखाद्या व्यक्तीला आपलासा विचार करतो आणि वागत राहतो, परंतु पक्ष बदलल्यानंतर निर्णय बदलतात, गोष्टी बदलतात आणि त्याचा एक सर्वसामान्य नागरिकाला फटका बसतो असं मला वाटतं. उमेश पाटलांनी पक्ष बदल केला आहे, भाजप सोडून गेलेले आहेत, आवडलंय तुम्हाला? नाही, ते तर मला नाही आवडलं, कारण सतत पक्ष बदलणं आणि फायद्यासाठी बदलणं हे काही मला योग्य नाही वाटलं. ही होती प्रतिक्रिया की फायद्यासाठी पक्ष बदलणे हे चुकीचं आहे. भाई क्या बोलेंगे, पक्ष बदल चालू है रोज के रोज, क्या बोलेंगे, क्या प्रतिक्रिया तुम्हारी? ये जो है अभी सामान्य नागरिक जो है इसमें विचार में पड़ गया है कि बड़े बड़े जो ऊपर का सेटिंग राजकारण चालू है, बड़े बड़े नेताओं को अंदर लेके पार्टी में लेके और सामान्य नागरिक की उसमें बहुत ही चिंता वाली बात हो जा रही है. हमने किस लीडर पे भरोसा करना है, किस पे हमने लीडर को हमने भरोसे पे वोट करना है, कि सामान्य नागरिक से इनको कुछ लेना देना नहीं. बड़े बड़े पक्ष में इनको लेके और सामान्य नागरिकों का ये नुकसान कर रहे हैं. सामान्य नागरिक करेगा किस पे यकीन, अपना वोट का अधिकार किसको देगा? तो ये वोट के खिलाफ भी एक ये हो रहा है, एक अंधविश्वास हो रहा है सामान्य नागरिक से. अपने लिए क्या करने को होना, ये पक्ष वालों ने क्या करेंगे? पक्ष वालों ने तो अपने लिए जैसे अभी खासदारकी का जो काम होता है, जो केंद्र से निधि लाना और अपने शहर का डेवलपमेंट करना, अपने जो खासदारकी का जो विभाग है उसको पूरा केंद्र से जो निधि लाके करना, तो ये जो चीज़ पे कुछ लक्ष्य नहीं, ये दुर्लक्ष्य करा जाता है और बस निवडणूक आते उत्ते कुर्ता इधर उधर जाना है, ये पक्ष में जाना है, वो पक्ष में जाना है, उत्ते कुर्ता जनता की दिशा भूल होती है और बाद में जनता के साथ विश्वासघात होता है. आपण बघू शकतो की हे पक्ष बदल करतात, मात्र कुठेतरी जनतेसोबत विश्वासघात होतो, अशी प्रतिक्रिया आहे. दादा, तुम्ही एक जळगावकर नागरिक आहात, दिवसेंदिवसचे पक्षांतराचे संकेत चालू आहेत, स्पर्धा चालू आहेत, त्याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया आहे? जळगावकर नागरिक म्हणून काय बोलणार तुम्ही? काय सांगणार काय व्हायला पाहिजे? जळगावसाठी काय व्हायला पाहिजे, काय वाटतं? नाही, काही लोक बोलण्याच्या ठिकाणी घाबरतायत, आपल्याला दिसून येत आहेत, मात्र अजून काही जनतेच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूयात. निश्चितच ज्या पक्षाच्या प्रतिक्रिया ज्या पद्धतीने या ठिकाणी पक्ष बदलचे चिन्ह सुरू आहेत त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? दररोज पक्ष बदल या ठिकाणी होताना खडसे भाजपमध्ये पुन्हा येण्याची चर्चा आहे. उमेश पाटलाने पक्ष बदल केलेला आहे, शिवसेना उभाटा गटात गेलेत, काय प्रतिक्रिया तुमची आली? काय नाही, लोकांशी छेड चाललेला आहे, लोकांचा सुटे बनवण्याचं काम चाललं आहे लोकांना, जवळपास त्यांचा खेळ चाललेला आहे आणि लोकांना लांब घालायचं, महागाई वाढवायची, 10 रुपयाची वस्तू 30 रुपयामध्ये विकली जायची आणि लोकांना जवळपास गृहीत धरलेलं आहे त्यांनी, किंवा काही झालं तरी यांना बनवणार आहे. पण आज मतदार राजा जागृत झालेला आहे आणि ज्याला जो सुसंस्कृत चांगला उमेदवार राहील त्यालाच लोक मतदान करणार आहेत, असं यांना मतदान करणार नाही. आणि यांच्या हे जे नाटकं चालले यांच्या पक्षांतराचे, याला अजिबात आता मतदार थारा देणार नाही. या आहेत जळगावकरांच्या प्रतिक्रिया. कुठल्याच प्रकारे हे जे पक्षांतर चालू आहे त्याला जळगावकर राजा, मतदार राजा कुठल्याच प्रकारे थारा देणार नाही. हे फक्त त्यांचे घरं भरण्यासाठी या ठिकाणी पक्षांतर करत आहेत. या जळगावच्या सर्वसामान्य नागरिकांच्या प्रतिक्रिया आपण न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवल्यात. जनतेचं हेच मत आहे, जनतेचं काम झालं पाहिजे, विकास झाला पाहिजे. याच माध्यमातून सर्वांना हीच अपेक्षा, योग्य उमेदवारांना योग्य वेळी योग्य मतदान करा. नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव.